काल महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये महत्त्वाचे असलेले समजले जाणारे दसरा मेळावे सगळीकडे झाले। या दसरा मेळाव्यातील सर्वांचे भाषणे देखील जोरदार गाजलेली पाहायला मिळाली। मग या भाषणामधून एक मुद्दा महत्त्वाचा अधोरेखित झाला, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा। मराठा आरक्षणावर बोलत असताना शिवाजी पार्कवरून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि विद्यमान सरकार यांच्यावर तोप धडाडली, यांच्यावर टीकेची झोड केली। भाजपला मराठा आरक्षण मिळू द्यायचं नाही असाच काहीसा सूर उद्धव ठाकरे यांनी लावलेला पाहायला मिळाला। तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठ्यांना आरक्षण देणारच आणि भावनिक साथ घालत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजातील युवकांना आत्महत्या करू नका असं आव्हान त्यांच्या दसरा मेळाव्यामध्ये केलेलं पाहायला मिळालं। म्हणजे कालचा दसरा मेळाव्यांचा दिवस, दसरा मेळाव्याची भाषणं मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन गाजवणारी ठरलेली पाहायला मिळाली। यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत। मराठ्यांना आजपर्यंत आरक्षण मिळालेलं नाहीये, यावर मनोज जरांगेंची पुढली भूमिका काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र। मंडळी, मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण हा मुद्दा, हा विषय मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगलाच तापलेला पाहायला मिळतोय। सुरुवातीला जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावामध्ये उपोषणाला मनोज जरांगे पाटील बसले। त्या अगोदर तिथं मराठा बांधवावर लाठीचार्ज झाला। या सगळ्या गोष्टीच्या निषेधार्थ आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल 17 दिवस आमरण उपोषण केलेलं पाहायला मिळालं। या उपोषणाच्या दरम्यान त्यांची प्रकृती देखील खालावलेली होती। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः जाऊन त्यांना विनंती केली, मनोज जरांगे पाटलांना वेळ मागितला आणि मनोज जरांगे पाटलांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी, मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 40 दिवसांचा वेळ दिला। या 40 दिवसांच्या वेळेमध्ये साखळी उपोषण सुरूच राहणार, महाराष्ट्रभर मनोज जरांगे पाटील फिरणार हे ठरलं आणि महाराष्ट्रभर काही जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या प्रचंड गर्दीसहित, मराठा समाजाच्या प्रतिसादासहित मोठमोठ्या सभा देखील झाल्या। हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड यासारख्या सर्व जिल्ह्यामध्ये त्यांच्या सभा देखील झालेल्या पाहायला मिळाल्या। त्यानंतर मनोज जरांगे पाटलांची प्रचंड अशी मोठी सभा जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे देखील झाली आणि या सभेतून मनोज जरांगे पाटलांनी स्वतःची ताकद, मराठा समाजाची ताकद सरकारला दाखवून दिलेली पाहायला मिळाली। मग आता 40 दिवसांचा जो अल्टिमेटम होता, 40 दिवसांचा जो वेळ होता, तो काल दसऱ्यानिमित्त 24 तारखेला संपला। आजचा 25 तारखेचा दिवस म्हणजे 41वा दिवस आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं। या 41व्या दिवशी मनोज जरांगे पाटील उपोषणाच्या ठिकाणी अर्थात आंतरवली सराटी येथे दाखल झाले। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि त्यानंतर त्यांना गिरीश महाजनांचा फोन आला। मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मनोज जरांगे पाटील फोनवर बोलत होते। मनोज जरांगे पाटलांना त्यांनी उपोषणाला बसू नका अशी विनंती सरकारकडून मंत्री गिरीश महाजन यांनी केली, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी ऐकलं नाही। गिरीश महाजन यांना त्यांनी म्हटलं की आजपर्यंत सरकारने नेमकं काय केलंय, आजपर्यंत सरकारने मागण्या पूर्ण करायला हव्या होत्या, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायला हवा होता आणि त्यामुळं मी हे आमरण उपोषण सुरूच ठेवणार। पहिल्या टप्प्यातील 17 दिवसांचं आमरण उपोषण, त्यानंतर साखळी उपोषण, महाराष्ट्रातील दौरे आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आमरण उपोषणाला मनोज जरांगे पाटील बसणार आहेत। त्या अगोदर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांनी असं म्हटलंय की हे आमरण उपोषण आता सुरूच राहणार आहे। हे आमरण उपोषण अत्यंत कडक असणार आहे। अन्न, पाणी याचं कुठलंही सेवन मी करणार नाही, तसेच कुठलाही औषधोपचार मी घेणार नाही। आता सरकारने मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा। सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता, सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली नाही। सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे अशा प्रकारचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमधून केलेली पाहायला मिळत आहेत। एवढंच नाही तर मराठा समाजाच्या दारी अर्थात आमच्या गावामध्ये सरकारने येऊ नये, सरकारच्या नेत्यांनी येऊ नये अशी भूमिका देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी मांडलेली पाहायला मिळते। आम्ही म्हणत आहोत आमच्या दारी, आमच्या घरी तुम्ही येऊ नका, त्यामुळे तुम्ही समजून घ्यावं आणि तुम्ही येऊ नये अशी विनंती देखील त्यांनी केली आहे। तसेच महाराष्ट्रात या आंदोलनाचं, या उपोषणाचं स्वरूप शांततेत असेल, कुठल्याही मराठा बांधवांनी आक्रमक होऊ नये, हिंसक वातावरण याला देऊ नये अशी देखील विनंती वजा आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलेलं पाहायला मिळते। तसेच आपल्या गावामध्ये कुठला नेता आला तर त्याला शांततेच्या मार्गाने परत पाठवावं असं देखील
मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील मराठा बांधवांना, मराठा समाजाला संबोधित केलेलं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलेलं पाहायला मिळते। मनोज जरांगे पाटलांचं थेट एकच म्हणणं आहे, मराठा समाजाला आता सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, मराठा समाजाला आता आरक्षण द्या, त्याशिवाय हे उपोषण आता थांबणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली पाहायला मिळते। या सगळ्या गोष्टीनंतर आता खरंच शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार, एकंदर महाराष्ट्रातील सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल का, मराठा समाजावरील सगळे गुन्हे माफ करेल का, आणि आत्महत्यांचं जे सत्र सुरू झाले ते थांबेल का, हे पाहणं अत्यंत गरजेचं राहणार आहे। तुम्हाला काय वाटतं, मराठा समाजाला आरक्षण कधी मिळेल, नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र।